आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी छान असा मुंबईच्या गाडीवरती मिळतो त्या पद्धतीने इथे वडापाव बनवून घेणार. त्यासाठी इथे बटाटे उकडून घेतलेले, जास्त गाळ होईपर्यंत बटाटे शिजवून घ्यायचे नाही आणि पूर्ण गार झाले की बटाटे असे चौकून घ्यायचे. इथे घेतलेले धने, जिरे, बडीशेप एक चमचा मिक्सरला याचा कूट करायचा. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरीचा ठेचा करून घेतलेला आहे. पळीभर तेल घालायचं, जिरी मोहरी घालायची, धने, जिरे, बडीशेपचा कूट यामध्ये घालायचा, केलेला ठेचा घालायचा, कढीपत्ता घालायचा, हळद, हिंग आणि मीठ घालून चांगलं परतवून घ्यायचं. परतवून घेतलं की मग कुस्करून घेतलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा. बटाटा चांगला बारीक करायचा आणि जेव्हा आपण परतायला मसाल्यात घालू तेव्हासुद्धा मॅचरने तुम्ही बारीक केला तरी चालेल. चांगले व्यवस्थित आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून 5-6 मिनटं वाफेवरती भाजी चांगली परतून घ्यायची. इथे तुम्ही जितकी चांगली भाजी वाफवून घ्या तेवढं चविष्ट अशी भाजीला चव येईल, वडाही तितकाच चांगला लागेल. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. भाजी परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि भाजी गार करायला ठेवून द्यायची. इथं बेसन पीठ घेतलेले 2 चमचे, त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं, ओवा घाला, मीठ घाला, थोडीशी हळद घाला, थोडं हिंग घाला, थोडंसं लाल तिखट घाला आणि तुम्हाला वाटलंच तर चिमूटभर यामध्ये सोडा घालून पाणी घालून पीठ चांगलं खलवून घ्या. पीठ जास्त पातळ घट्ट अजिबात करू नका. नंतर भाजी गार झाली की वडे असे छोटे छोटे गोळे करा आणि चांगले थापवून घ्या. या पद्धतीने मी इथे वडे थापून घेतलेले. लगेच वडे करायला घ्यायचे. पिठामध्ये व्यवस्थित वडे घोळून घ्यायचे आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे वडे तळताना. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे घाला. थोडेसे वडे तळले गेले की मग उलटे करा आणि चांगले असे मिडियम गॅसवरती कुरकुरीत होऊन द्या. कुरकुरीत झालं की गॅस मोठा करा आणि मग वडे काढून घ्या.